नमस्कार रसिक श्रोते हो. मराठी साहित्याला एक निराळं स्वरूप देणारे सिद्धहस्त लेखक G.A. कुलकर्णी यांची कथा आज आपण वाचत आहोत. कथासंग्रहाचं नाव आहे डोह काळीमा आणि कथेचं शीर्षक आहे राक्षस. ऐकूया. राक्षस. लेखक G.A. कुलकर्णी. आपले गांजे कस बटबटीत डोळे ताणून शंकरू सोनार शेगडीपुढे उकिडवा बसला होता व हातातील चिमट्याने कात्रीचं एक पातं जाळावर हळूहळू गोल फिरवीत होता. त्या शेगडीचा लालसर प्रकाश त्याच्या रुंद ओबडधोबड चेहऱ्यावर पसरला होता. त्याने आपले केस बैराग्याप्रमाणे लांब ठेवले होते आणि तो बहुतेक सारा वेळ एक तांबूस धोतर लुंगीप्रमाणे गुंडाळून गल्लीतून भटकत असे. त्याला पाहून म्हशी बुजत व तो समोर आला की काम होत नाही असं समजून अनेक लोक माघारी फिरत. धंद्याने सोनार खरा, पण त्याने कितीतरी महिन्यात आजच शेगडी पेटवली होती. 1.5-2 रुपयांच्या मजुरीसाठी तासनतास ऐरणीसमोर बसायचं या आयुष्याने त्याचा जीव कातावून गेला होता. त्याने शेवटचं सोनारकाम केलं ते 1.5 वर्षांपूर्वी. श्रीपाद भटाने गुंज गुंज जमवून केलेली पुरचुंडी आणि राधा काकूंनी नातवाला कटदोरा करण्यासाठी आणलेली चांदी शंकरने विकून खाल्ली आणि त्याने धंदा सोडला. त्याला आता कामासाठी ताबडतोब रोख व बराच पैसा मिळवण्याचा मार्ग सापडला होता. त्याने आपलं सारं सामान परसातल्या खोलीत भरलं व घर रिकामं केलं. अंधार पडू लागला की तिथे गर्दी दिसू लागे. आजूबाजूच्या खेड्यातील 5-6 काळ्या घट्ट मळलेल्या मांसाच्या शेळीच्या वासाच्या बायका येत चरा चरा पान खात आणि हिसदिशी हसून तोंडाला पदर लावत लाजल्याचा तमाशा करत. नंतर गवंडी मजूर यांची वर्दळ सुरू होत असे. पत्त्याचे डाव पडत, काही वेळेला लक्कन चाकू बाहेर पडे. मग शंकर दादा आप्पा करून त्यांना गप्प बसवे. पहाटे पहाटे 5-6 नोटा चुरगळून लुंगीच्या कनवटीला लावून तो बाहेर पडे आणि आपल्या खोलीत 10-12पर्यंत रेड्यासारखा पडे. चांगलं उजाडायच्या आतच बायका निघून जात आणि शेजारी सकाळी रांगोळी घालताना राधा काकूंना आपल्या अंगणातून विड्या सिगरेटच्या थोटकांचा ढिगारा लोटून बाजूला करावा लागे. हे सारं आरामात चाललं होतं. गणपा पोलिसाचा दर मात्र वाढला होता, पण शंकरूची त्याबद्दल तक्रार नव्हती, कारण धंदाही तसाच वाढला होता. पण 2-3 महिन्यांपूर्वी अक्काबाईचा फेरा आला आणि धंदा साफ मेला. त्या कार्टीला कुणीतरी रिबनचा तुकडा देताच तिने वडा तोंड केलं आणि पोलिसांची धाड आली. आधीच गणपा पोलिसाने गुणगुण सांगितली होती म्हणून बरं, नाहीतर शंकरूच्या नशिबी पुन्हा हातोडाच आला असता. पण गिऱ्हाईक बिचकून गेलं. 1 महिन्यात तिकडे कुत्रं फिरकलं नाही. त्या काळ्या बायका नंतर 2-4 दिवस आल्या, पण नंतर कंटाळून बंद झाल्या आणि पलीकडच्या गल्लीत सुणगराकडे जमू लागल्या. हा सारा त्या पांढऱ्या पायाच्या गुणीचा प्रताप. तिचं नाव मनात येताच शंकरूचं अंग तापल्यासारखं झालं. त्याची मुलगी 5-6 महिन्यांपूर्वी मेली आणि गुणीला कुणी नसल्यामुळे ती शंकरूकडे येऊन पडली. त्याने आपल्या मुलीलाही उद्देशून एक अत्यंत बिभत्स शिवी हासडली. कुणा गणागणपाचा हात धरून ती पळून गेली होती आणि लग्नानंतर 10 वर्ष तिने त्याचं नाव घेतलं नाही आणि मेल्यावर सूड म्हणून या कार्टीला इथे फेकून दिलं. ही अवदसा घरी आल्यावर धंदा बसला आणि अन्नान्न दशा झाली. पैसा हातात खेळत असता फेकलेली नाणी येशी कुत्र्याप्रमाणे गोळा करायची, पण आता
नुसतं जेवण पाठवायला कलकलाट करू लागली होती. महार मांग दारात पैशासाठी वचावचा ओरडू लागले आणि दररोज एक तरी भांडण घेऊन शंकरू घरी येऊ लागला. आजच सकाळी पुन्हा ही कार्टी कुणा तिराहिताला घरी चिठ्ठ्या घेऊन येणाऱ्या माणसांची नावं सांगत होती. आकड्याच्या धंद्यात शंकरूला फारसं मिळत होतं असं नाही. तेवढ्या पैशासाठी दरवेशाचं माकड काठीवरून उडालं नसतं, पण नाही म्हटलं तरी थोडा आधार होताच. तिला एकदा चांगली अद्दल घडवल्याखेरीज तिची जीभ सुधारायची नाही असं शंकरूला वाटलं आणि त्याने रागाने कात्रीचं पातं पुन्हा फिरवलं. नुसतंच पुढे केलेलं दार वाऱ्याने सारखं फटफटत होतं. खरं म्हणजे त्याला कडी लावून ते कात्रीचं पातं त्यात अडकवल्याखेरीज ते घट्ट बसत नसे, पण त्या आवाजाने शंकरू जास्तच चिडला. पातं तसंच निखाऱ्यावर ठेवून तो उठला आणि त्याने दरवाजावर धडाधडा 2 लाथा घातल्या आणि पुटपुटत परत येऊन तो पुन्हा शेगडीसमोर बसला. आता पातं जिभेप्रमाणे लाल भडक झालं होतं. त्याची आग चिमट्यातूनही येऊन त्याची बोटं भाजू लागली होती. तो उठला, धोतराच्या टोकाने घाम पुसत बाहेर आला. गुणी बाहेरच घराला लागून असलेल्या देवळाच्या कट्ट्यावर बसली होती. तिच्या झिंज्या तर नेहमीच सुटलेल्या असत. ती मान ताणून खाली काहीतरी उत्सुकतेने पाहत होती. तिची अशक्त मळकट दोरीसारखे मान पाहून शंकरूची बोटं शिवशिवली. ती क्षणभर पसरली व त्या गळ्यावर बसून अत्यंत त्वेषाने करकचू लागली. शेवटी हातातील मांसाचा एकच चोथा झाला. त्याची बोटं चिकट झाली आणि त्याचा रोखून धरलेला श्वास सैलावला. त्याने हलकेच पुढे येऊन किंचित वाकून पाहिलं. गुणीने कुठून तरी एक झुरळ आणलं होतं व ते तिने तिथे जमलेल्या लाल मुंग्यांपुढे टाकलं होतं. मुंग्या सगळीकडून झोंबत असताना ते सारखे आपले काटेरी पाय झडझडत होतं. जर ते मध्येच झटक्याने सरळ झाले तो गुणी त्याला लागलीच पालथं करत होती. शंकरूने एकदम हाक मारली. गुणी घाबरून आक्रसल्यासारखी झाली व वाळक्या लिंबासारखा चेहरा वळवून त्याच्याकडे पाहू लागली. काय गुणे, म्हटलं काय चाललंय हा? तो आणखीन जवळ येत हसत म्हणाला. त्याचे ओठ ताणल्यासारखे वाटले. त्याचे पिवळसर दात घोड्याप्रमाणे रुंदट रानटी होते. इतक्या जवळ आल्यावर त्याचे अस्ताव्यस्त केसाळ अंग कोसळून अंगावर पडते की काय असं वाटून गुणी मागे सरकली. गुणे, तुला बांगड्या पाहिजे म्हणत होतीस नाही हां? आज आणल्यात बघ तुझ्यासाठी. गुणी पटकन उभी राहिली. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला नाही. तिने झिंज्या सावरत म्हटलं, होय, कुठं आहेत बघू? अगं आत आहेत कपाटावर. चल ये की, देतो, ये. ओठ तसेच ठेवून शंकरू म्हणाला. पण आता उतावीळपणाने त्याचा आवाज चिडल्यासारखा होऊ लागला होता. गुणी पिचकतच आत आली. शंकरूही मागोमाग आला व आत येताना त्याने दरवाजा ओढून घेतला. गुणी कपाटाजवळ येताच त्याने तिला मागून एकदम शेगडीकडे ढकललं. गुणी ओरडतच त्याने आपल्या जुन्या सायकल सीटसारखा हात तिच्या तोंडावर ठेवला आणि तिला घट्ट दाबून ठेवलं. नंतर बाकावर व्यवस्थित बसून त्याने चिमट्याने कात्रीचं पातं उचललं व इकडे तिकडे वळवून पाहत घाई न करता ते त्याने गुणीच्या मनगटावर ठेवलं आणि जोरात दाबून धरलं. सर्रदिशी आवाज होऊन गुणी उलटल्यासारखी झाली, पण त्याने तिच्या तोंडावरील हात बाजूला केला नाही. कात्रीचं पातं काळवंटाच ते कपाटावर टाकून दिलं आणि चिमटा खाली ठेवला. आता पुन्हा कुणाजवळ तोंड वाजवलंस ना तर पुढच्या खेपेला जीभच जाळून टाकेन, तो म्हणाला. कुत्र्यासारखे 2 घास खायचे, गप्प पडायचं. काय
जगात इतक्या विहिरी आहेत, इतके रोग आहेत, कुठेतरी जाऊन पड्डीशी मरतही नाही. पण तेवढ्यात धडपण करून गुणीने तोंड मोकळं करून घेतलं व त्याचं एक बोट दातात धरून तिने कडा चावलं. शंकरू पड्डीशी बाकावरून उडाला व त्याने गुणीच्या हाडक्या चेहऱ्यावर जोराने प्रहार केला. त्यात सरशी ती कोपऱ्यात जाऊन पडली. बोटावर फुंकर घालत तो खेकसला आणि हे बघ, आजपासून उलट कुठेतरी. मी आल्यावर जर तू दिसलीस इथे ना तर कातडी सोलून काढेन. बोटावर फुंकर घालतच तो बाहेर पडला. मोठ्या कोरड्या डोळ्यांनी निर्जीवपणाने हे सारं गुणीने ऐकलं. ती जवळजवळ बेभानच होती, कारण हातावर अद्याप शेगडी जळत होती. तिने पटकन थुंकी काढली व डागावर पसरली, पण ती आग कमी होईना. जणू कात्रीचं पातं तसंच मासात रुतून बसल्याप्रमाणे मनगटापासून कोपरापर्यंत लाल भडक वण उमटला होता. ती सारखी फुंकर घालत बधीर होऊन बसली होती, पण आग विझेना. रडून डोळे देखील कोरडे झाले व पाय अवघडले. ती उठली व हात दाबत दाबत बाहेर आली. बाहेर कट्ट्यावर आता त्या झुरळाचा फक्त एक तुकडा उरला होता. त्याच्या काटेरी पायांपैकी 2च शिल्लक राहिले होते आणि तो उरलेला भागही 4-5 मुंग्या नेटाने ओढत ओढत घेऊन जात होत्या. गुणीने तुकडा व मुंग्या यांच्यावर पाय चिरडला आणि ती चालू लागली. नकळत तिची पावलं गोरीकडे वळली. तिथून डांबरी रस्ता ओलांडला की समोरच गोरी होती. रस्त्यावरून सुद्धा आतील झाडांमधून उंच उंच जुनाट थडगी दिसत. ती अतिशय जुनी असल्याने आता उपयोगात नव्हती, परंतु भिंतीत खिंडारं पाडून पोरांनी प्रवेशाची सोय करून ठेवली होती, कारण आत आंबे व जांभळं यांची खूप झाडं होती. काही वेळेला गुराखी बाजूच्या मैदानावर म्हशी सोडून दुपारच्या वेळी थडग्यांच्या चौथऱ्यावर झोपत किंवा त्यावर चढून आंबे जांभळं काढत. सगळ्या थडग्यांवर हिरवट कळा होती व अनेक ठिकाणी गवत आडदांड वाढलं असून भर दुपारीसुद्धा तिथे किर्र आवाज होत असे. पूर्वी शंकरू घराबाहेर गेला की पुष्कळदा त्याच्या येण्याला दिक्कत नसे. मग गुणी तिथे तासनतास भटकत हिंडे. आतल्या निर्जन हिरवट अंधारात येताच तिचं स्वतंत्र जग निर्माण होऊन त्यास भोवतालच्या भिंतीची टीप पडे व तिला एकदम मुक्त वाटू लागे. आता तर ती जागा तिला अगदी घरासारखी वाटू लागली होती व तिचा कोपरा न कोपरा तिला ठाऊक झाला होता. डावीकडील कोपऱ्यात पिवळ्या लोकरीच्या गोळ्यासारखी फुलं येणारं झाड होतं. त्या फुलांचा वास घेतला की गुणीला आईच्या अंगाच्या वासाची आठवण होत असे. पण त्या झाडाला बोटा एवढे खिळ्याप्रमाणे वाटणारे काटे होते. त्या बाजूला चाफ्याचं झाड होतं, पण त्याची फुलं तर आभाळाला चिकटल्यासारखी दिसत. पण तिला भयानक आकर्षण वाटे ते त्याच्या बुंध्यावरील केसूर किड्यांचं. बोटभर जाड असे काळे लाल पट्ट्याचे पांढरे असे शेकडो केसूर किडे एकमेकांना अगदी चिकटून असत व त्यामुळे बुंध्याभोवती रंगीबेरंगी कांबळ्याचा तुकडा गुंडाळल्यासारखा दिसे. मध्येच 10-12 किडे अंग वळवळत घाईघाईने एकीकडून दुसरीकडे चालू लागत. त्या खरखरीत चित्रातील रंग बदलत व त्या धडपडीत काही लहान केसूर किडे खाली पडत. एकदा गुणीने मोठा काटा उचलून एका किड्यात टोचला व तो अगदी डोळ्यासमोर धरून पाहिला. त्याचे केस टाचण्यांसारखे वाटले व डोळे आपल्याकडेच अगदी रोखून पाहत आहेत असा तिला भास झाला. तिचं अंग एकदम शहारलं
व काटा फेकून देण्यासाठी म्हणून तिने हात उचलला. इतक्यात तो किडा मागचे पुढचे भाग टोचलेल्या जागेच्या दोन्ही बाजूला लयबद्ध रीतीने हलवू लागला. गुणी एकदम हसली. तिने आणखीन 3-4 किडे गोळा केले व त्याच काट्यावर एकावर एक असे टोचले. थोड्याच वेळात ते सगळे एकदम त्याच पद्धतीने हलू लागले. ते पाहून तर ती एका चौथऱ्यावर लोळून खिदळू लागली होती. जांभळाच्या झाडाखाली पिकून फुटलेला जांभळांचा सडा असे व त्यात काळ्या गाठी गाठींचे डोंगळे हिंडत. गोरीच्या आतल्या बाजूला आणखीन एक भाग होता व त्याचे लोखंडी गेट नेहमी कुलूप लावून बंद असे. पण बाहेरून एक खोली, एक मोडकी ढकलगाडी आणि गडद हिरवा अंधार याखेरीज काही दिसत नसे. पण तिथे तर राहोच, पण त्या अलीकडच्या मनोऱ्यासारख्या थडग्याजवळ जायला तिला भीती वाटते. कारण तिथे ती एकदा गेली असताना गवतातून एक लालसर निळा सरडा सुळकन पुढे आला होता. पुढील पाय उंचावून त्याने तिच्याकडे असं पाहिलं होतं की तिला वाटलं, तो हां तूच काय ती गुणी, असं म्हणत होता. तिच्या पोटात भीतीने पसाभर खळगा पडला आणि ती धावत भिंतीच्या खिंडाराजवळ कशी आली ते तिलाच समजलं नव्हतं. गुणी हातावर सारखी जीभ फिरवत तिथे आली व भिंतीतल्या एका लहान भगदाडातून वाकून आत शिरली. एक लाल बस डांबरी रस्त्यावरून गेली आणि जाताना तिने बाहेरचं गलक्याचं जग कातरून टाकल्याप्रमाणे आत एकदम शांत हिरवंगार झालं. आपण आत येताच साऱ्या थडग्यांनी आपल्याकडे वळून पाहिलं असं तिला वाटलं. पायाखालचं गवत थंडगार वाटत होतं व त्यामुळे तर हातावरील आग जास्तच भाजणारी वाटत होती. ते आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यासारख्या थडग्याजवळ आली आणि तिथे तिने अंग पसरलं. वरती हिरवी छत्री उघडल्याप्रमाणे फांद्या पसरल्या. त्या हलल्या की पानं घोळक्याप्रमाणे एकत्र येऊन आपल्याला खुणावतायत असं तिला वाटू लागलं. त्यामधून दिसणारं आभाळ ओघळत येऊन खाली आलं. आता नुसता हात वर केला की त्या हाताला लागतील असं वाटून ती हसली. पण हात अद्यापही जळत होता व तो थोडा देखील हलवण्याची तिची इच्छा नव्हती. इतक्यात पट्टीशी आवाज आला. ती उत्सुकतेने उठून बसली. कुठेतरी आंबा पडला होता. आजूबाजूचे गवत पायाने फिसकारत तिने पाहिलं तर तो जवळच तर पडला होता, पण दगडावर पडल्याने तो चिरला होता. तिने तो उचलला. अधाशीपणाने त्यात दात रोवले. त्या आंबट चवीने दात रिवरिविताच तिला एकदम थरारल्यासारखं वाटलं. आतली कोय अद्याप कवळीच होती. तिने ती फोडली व हाताच्या डागावर लावली आणि त्या थंड स्पर्शाने तिला थोडा वेळ बरं वाटलं. पण लगेच तिला कंटाळा आला. काय करावं हेच समजेना. तिला जाताना शंकरूने म्हटलेले शब्द आठवले. पण आता जायचं तरी कुठं? ती येसूबाई तर सारखी हिडीस फिडीस करायची. आपल्या गावी परत जायचं म्हणजे तरी कसं? त्या गावाच्या नावाखेरीस तिला काहीच माहीत नव्हतं. तिला इतकंच माहीत होतं की रुमाल बांधलेल्या रामू काका नावाच्या माणसाने आपल्याला इथे आणून टाकलं आणि तो इथे घोटभर पाणीसुद्धा न खेता निघून गेला. शिवाय आता तिथे आईही नाही. ती देखील तिला गुरासारखी बदडत असे, पण तिने असं कधी हाकलून नव्हतं टाकलं तिला. गुणीला काय करायचं तेच समजेना व रात्री कुठे जायचं हा प्रश्न तिला इतका भेडसावू लागला की ती जवळजवळ रडण्याच्या बेतात आली.
इथेच जर रात्रभर झोपलं तर मात्र फार भीती वाटणार असं तिला वाटलं व ती त्या कल्पनेनेच सरकली. पण निदान सध्या तरी काही भीती नाही याचं तिला हायसं वाटलं. ठिकठिकाणी सूर्यप्रकाशाचे तुकडे पडले होते. गवतातून येणारा किर्र आवाज तर नेहमीचाच होता. तोच तिचं लक्ष चौथऱ्याच्या कडेला गेलं व सारे भयानक विचार तिच्या मनातून नाहीसे झाले. तिथून एक गोगलगाय चिकट पांढरी रेषा ओढत पुढे चालली होती. गुणीने तिला एका काटकीने स्पर्श करताच शिंगे आत गेली व ती शिंपल्यात नाहीशी झाली. तिने तो शिंपला ढकलत ढकलत दुसऱ्या एका गोगलगाईजवळ आणला. तिला वाटलं आता ह्या दोघीत भांडण होणार, त्या एकमेकीला फाडणार. पण बराच वेळ झाला, काहीच होईना. काहीतरी व्हावं म्हणून तिने दिवसतास त्या पुन्हा शिंपल्यात जाऊन बसत. गुणी चिडून गेली. तिने एक दगड उचलला व टचा टचा ते शिंपले ठेचून काढले. त्यांचा बुकणा झाला आणि त्या घाणेरड्या चिकचिकाट रुतून बसला. तिच्या बाजूलाच कुणीतरी हसलं. गुणी घाबरून टुणकन उभी राहिली. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता तो केव्हा आला होता हे तिला समजलंच नाही, कारण गवतात त्याच्या बुटांचा आवाज झाला नाही. त्याचा पोशाख स्वच्छ होता आणि हातात वेताची छडी होती. ती तो चाळा म्हणून बुटावर आपटत होता. तिथे येऊन तो बराच वेळ पाहत उभा असावा, कारण तो हसत होता. त्याचे पुढील 2 दात सोन्याचे होते व तो हसला की ते झटकन चमकत होते. तर काय, तिच्याकडे कौतुकाने पाहत तो म्हणाला, इतका वेळ झाला तरी भांडत नाहीत म्हणजे काय? हां, भांडायला पाहिजे. आपणही त्याच्याशी बोलावं का हे प्रथम तिला समजेना व ती थोडा वेळ भेदरून बसली. तोच तिला हाताची आग जाणवली. तिने त्यावर ओलसर जीभ फिरवली. भाजलं वाटतं तुला त्याने? किंचित खाली वाकून त्याने विचारलं. व तो पुन्हा हसला. त्याच्या डोक्याला फार आकर्षक वास येत होता. शंकरूने तिला डागलं हे त्याला आधीच माहीत असावं, कारण ती काहीतरी बोलावी म्हणून विचारावं अशा तऱ्हेने त्याने विचारलं होतं. गुणीने फक्त मान हलवली. त्याने छडी उगाचच हवेत फिरवली. झाडाच्या एका खालच्या फांदीची 2-4 पाने फाडून टाकली. नंतर त्याने लोखंडी गेटकडे बोट दाखवलं आणि म्हटलं, चल आपण तिथे जाऊया, पलीकडे. तिथे जांभळाची झाडं फार छान आहेत. गुणी घाबरली, कारण ती त्या भागात कधीच गेली नव्हती. पण तिथल्या दाट हिरव्या अंधाराविषयी तिच्या मनात एकदम उत्सुकता निर्माण झाली. पण त्या दाराला तर कुलूप आहे की, ती म्हणाली. त्याने खिशातून लगेच एक जाडजूड चिपट्यासारखी किल्ली काढली आणि ती तिच्यासमोर हलवत तो हसला. गुणी बिचकत त्याच्या मागोमाग चालू लागली. गेटचं कुलूप काढताच दार करकरत वळलं व स्वतःच्याच वजनाने मागे भिंतीवर आदळलं. त्या करकरण्याबरोबर आतून कुठून तरी कुत्र्याचं ओरडणं ऐकू आलं व गुणी एकदम त्या माणसाच्या जवळ येऊन चालू लागली. तुला पेपरमिंट पाहिजे? त्याने चालता चालता विचारलं. खिशात हात घालून 4-6 रंगीबेरंगी गोळ्या काढल्या. गुणीने चटकन हात पुढे केला, पण त्यांचा स्पर्श होताच तिला पाठीत कोणीतरी लाथ हाणल्यासारखं झालं व तिचा हात मागे आला. 2 महिन्यांपूर्वी शंकरूला विड्या आणण्यासाठी ती भैरूच्या दुकानी गेली होती. त्यावेळी त्याचं लक्ष नाहीसं बघून तिने गपकन पेपरमिंटच्या बरणीत हात घातला होता. त्यावेळी भैरूने मागून अशीच करकचून लाथ घातली होती. पण नाही, तिने हात पुढे करताच त्या माणसाने गोळ्या पटकन मागे घेतल्या नव्हत्या.
तिचा प्रथम विश्वासच बसेना. तिने एक एक गोळी उचलून गोल फिरवून पाहिली व शेवटी 2 हिरव्या व 1 लाल भडक अशा गोळ्या निवडल्या. पुन्हा विचार करून तिने मांजराच्या डोळ्यांसारखी दिसणारी आणखीन 1 गोळी घेतली व ती हसली. ते आता बरेच आत आले होते. बाजूला जांभळाचं झाड होतं, पण त्यावरील काळे ठिपके अगदी उंच होते. त्या माणसाने 1 फांदी धरून ओढली आणि सारं झाडच ओणवं झालं. त्याने 1 घोस तोडला व गुणीला दिला. अव्वा म्हणत तिने आश्चर्याने तोंडावर हातच ठेवला. एवढं मोठं झाड, पण त्याने तारेसारखं वाकवलं. ती त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागताच तो मोठ्याने हसू लागला. तुला साप बघायचा आहे हं? त्या हसणं थांबवत तो म्हणाला, तो समोर दगड आहे ना, त्याच्या खाली साप आहे बघ, उचल तरी. नकोस, साप नको, चावेल की तो मला. पटकन एका थडग्यावर चढत गुणी म्हणाली. पण तिथे खरोखर साप आहे की काय हे पाहण्याची शहारे आणणारी उत्सुकता तिच्या मनात आली. पाहिजे तर तुम्ही काढा दगड, मी साप पाहते, भीत भीत ती म्हणाली. पण तो चावणार नाही, माझी छडी आहे की, तो म्हणाला. परंतु तो पुढे झाला व त्याने बुटाने दगड बाजूला केला आणि परत गुणीजवळ येऊन उभा राहिला. किंचित मागेच राहून जांभूळ न चोखता तोंड गप्प ठेवून गुणी पाहू लागली. दगडाखाली खरोखरच 2-3 वेटोळ्यांचा साप होता. वरचा दगड गेल्यावर तो हळूहळू लांब होऊ लागला व त्यांच्याकडे येऊ लागला. मध्येच त्याने एकदा काळसर जीभ पटकन काढली. तो त्या माणसाच्या बुटाजवळ आला. त्याने तोंड वर उचललं. तो आता चावणार असं वाटून गुणी ओरडली, पण त्याने पाऊल न हलवताच वेगाने त्याच्यावर छडी मारली. हिरवट काळ्या रंगाचा पट्टा जाऊन त्या जागी खालचं फिक्कट पांढरं अंग दाखवत साप उलटला. त्याने तो छडीवर उचलला आणि गवतात भिरकावून गेला. बघ कशी आहे माझी छडी, तो म्हणाला. तू उगीच घाबरतेस, असं घाबरून चालत नाही बाळा. बरं, चला आता त्या कोपऱ्यात डाळिंबाचं झाड आहे, त्याला डाळिंब आहे की काय पाहूया. चल. गुणीने आपणहून उत्साहाने त्याचा हात धरला व ते चालू लागले. मध्येच तिने जांभळांनी निळसर झालेली जीभ बाहेर काढली व सापाच्या जिभेप्रमाणे हलवून ती हसली. त्याचे बुटावर छडी आपटणं चालूच होतं व तो मधून शीळ वाजवत होता. मध्येच एका झुडपाआडून एक हडकुळं लूत भरलेलं कुत्रं एकदम पुढे आलं व वस्कन गुणीवर ओरडलं. त्याने तिच्या झग्याचं टोक ओढण्याचा प्रयत्न केला. ती धावत दुसऱ्या बाजूला गेली आणि त्याच्या पायांना मिठी मारून उभी राहिली. तरीही तिच्या झग्याचा एक तुकडा टरकावला जाऊन लांबत होता व त्याचं नख पायाला ओरबाडून दोऱ्या एवढी रेषा रक्त दाखवित होते. त्या माणसाच्या हातातील छडी बघताच कुत्रं तिथेच दबून बसलं व ओलसर जीभ दाखवू लागलं. बघ, तुला ओरबाडून टाकणार होतं ते कुत्रं, तिथल्या एका चौथऱ्यावर बसत तो म्हणाला. त्याने तुझ्या पायातून रक्त काढलं, आता तू काय करणार त्याला. मी काय करणार, अंग चोरत गुणी म्हणाली. तिची भीती अद्याप कमी झाली नव्हती. पुन्हा येईल त्या अंगावर, नाहीतर त्याच्या डोक्यात दगडच घातला असता. ती घाबरली तर होतीस, पण असल्या डाग पडलेल्या घाणेरड्या कुत्र्याने आपल्याला असं बेधडक ओरबाडावं याचा तिला राग आला होता. छॅट, दगड घालून काय होणार आहे, मान हलवत तो म्हणाला.
मरेल झालं तर ते पटकन. हं, त्यात काही विशेष नाही. आपण मरत आहोत हे त्याला समजलं पाहिजे. इतकं सावकाश त्याला मारलं पाहिजे. पण मी काय करणार? ते परत येईल की पुन्हा अंगावर? साऱ्या अंगभर कसे बसे पुरवलेला कातड्यात कुत्र्याचा हाडाचा भाता लहान मोठा होत होता. त्याच्याकडे पाहत गुणी म्हणाली, त्याच्या वेडसर डोळ्यात 2 मोठे काटे टच दिशी टोचावेत असं तिला वाटलं. पण त्याच्या दातांकडे पाहून तिचे पाय हलेनात. पण तो माणूस उठला आणि त्याने छडी अतिशय जोराने कुत्र्याच्या नाकावर हाणली. ते त्यामुळे आडवंच झालं. त्याच्या तोंडाला फेस आला. ते हिसक्या हिसक्याने अंग झटकू लागलं. मेलं नाही ते, पण थोडा वेळ ते काही करणार नाही तुला. मग आता काय करणार? हं, त्या माणसाने तिला विचारलं. पण ती गोंधळून नखं चावत उभी राहिली. आता आपण तिथून एकदम निघून जावं असंही तिला वाटू लागलं. पण आता होणार तरी काय हे पाहण्याची उत्सुकता तिला जाऊ देईना. तुम्हीच करा त्याला काहीतरी, ती म्हणाली. बरं आहे, मी तुला आधी दाखवतो, मग तू कर. तो हसून म्हणाला. त्याने वेताची छडी बाजूला ठेवली. शर्टाच्या आत हात घालून त्याने एक सुरी बाहेर काढली. त्याने बटन दाबताच सूर्यकिरणाप्रमाणे लखलखीत असं हातभर पातं चक्कन पुढे आलं. त्याने अभिमानाने तिच्या दोन्ही कडांवरून हलकाच अंगठा फिरवला. आता गंमत पहा, असं म्हणत तो खाली चवड्यांवर बसला. त्याने कुत्र्याच्या जबड्याखाली चाचपून पाहिलं. हाताला मऊ जागा लागताच त्याने सुरीचं पातं आत खुपसून थोडं वळवलं आणि नंतर ते सरकन मागे काढून तो उभा राहिला. एकदम भीतीने गुणी गप्प झाली. सुरी शिरली. त्या ठिकाणाहून रक्ताचा एक पट्टाच सुटून बाहेर आला. खाली थोडा वेळ साचून गवतावर पसरू लागला. कुत्र्याची मान ताणल्यासारखी झाली आणि आता त्याच्या पायाचे झटके मेंगुळलेत. आता तू घे ही सुरी. घे. तुझ्या पायाचं रक्त काढलंय त्याने, माझ्या नाही. किंचित हसून तो माणूस म्हणाला आणि त्याने सुरी गुणी पुढे केली. भीत भीतच गुणीने सुरी हातावर घेतली. ती तिच्याकडे गुंगून पाहू लागली. तिची मूठ झगझगीत असून तिच्यावर संतापलेल्या डोळ्यांप्रमाणे 2 लाल खडे बसवले होते व त्यामध्ये बटणासाठी एक सोनेरी चौकोन होता. तो तर त्या माणसाच्या चकाकणाऱ्या दातांप्रमाणे होता. पण सर्वात भीषण सौंदर्य होतं ते तिच्या धारदार कडात हात जरा हलवताच त्यांच्यावर प्रकाश झरकन सरके आणि दोन्ही कडा जिथे मिळाल्या होत्या त्या निमुळत्या टोकावर तर आता ठिणगीच पडते की काय असं वाटे. आता टोकावरून रक्त ठिपकत असल्यामुळे ओलसर लाल ठिणग्या निघत आहेत असा कदाचित भास झालाही असता. तिने सुरी हातात घट्ट धरली. त्याच्याकडे पाहिलं. तो हसला नाही. त्याने मुकाट्याने कुत्र्याकडे बोट दाखवलं व तो बुटावर टक 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 छडी आपटू लागला. कुणी कुत्र्याजवळ आली, पण त्याने मध्येच पाय झटकताच ती मागे सरकली. पण त्या माणसाने तिच्या खांद्याला धरून तिला पुढे ढकललं. ती खाली वाकली. तिने सुरीचं टोक कुत्र्याच्या पोटावर टेकवलं. हा तिथे नाही, तिथे नाही. अगं तिथे तर सारी हाडं असतात. जरा खाली मऊ भाग दिसतोय ना, तिथे, तो माणूस म्हणाला. आता तो किंचित हसला. त्याचे दात चमकले. ते जणू बटणाप्रमाणे दाबल्यामुळे त्याचे सुरीसारखे हसणे बाहेर आले होते. गुणीने सुरी पोटावर ठेवली व निश्चयाने आत खुपसली. पण एवढ्या बळाची काहीसुद्धा जरुरी नव्हती.
ती तीक्ष्ण धारेने अशी सहज आत शिरली की तिच्या मार्गात काहीही आड येऊ शकलं नाही. आता आत्मविश्वासाने गुणी खाली बसली. तिच्या अंगात नवाच उत्साह आला. तिने आणखीन एका ठिकाणी ती खुपसली व मूठ दोन्ही हातात धरून वर्तुळाकार फिरवली. एखादा कागद कापत जावा त्याप्रमाणे सुरी हिंडली व काळसर लाल अशा मांसाचा लपेटाच बळकन बाहेर पडला. लाल झालेली सुरी घेऊन गुणी उभी राहिली. बोटांमध्ये असलेल्या सुरीमुळे तिला एकदम जिवंत झाल्याप्रमाणे वाटू लागलं. त्या कुत्र्याने दोराभर रक्त काढलं आणि आता बघा त्याची आतडीच बाहेर येऊन पडली आहे. तिला त्या नव्या सामर्थ्याच्या धुंदीत जळता हात, शंकरूने दिलेली धमकी या साऱ्या गोष्टी क्षुद्र वाटल्या. किंचित हसून तिने त्या माणसाकडे पाहिलं. तोही हसला होता व सुरी परत घेण्यासाठी त्याने हात पुढे केला होता. गुणीने पुन्हा खाली बसून त्या कुत्र्याच्या अंगावर जिथे केस होते तिथे उलटी फालती करून सुरी खुपसली. पण ती सुरी मात्र परत करेना. आता तिला नवा मार्ग सापडला होता आणि ती तो हातून सोडायला तयार नव्हती. मला देऊन टाका की सुरी, तिने म्हटलं. राहू दे ना मला ही सुरी. अगं तुला काय करायची ती? हात मागे न घेता तो म्हणाला. तुला कधी लागली तर मिळेलच की त्यावेळेला. पण त्यावेळेला तुम्ही कुठे भेटणार? तुमचं घर काही माहीत नाही आहे मला. हिरमसून हावरेपणाने त्या पात्याकडे पाहत गुणी म्हणाली. त्या माणसाने सुरी तिच्याकडून घेतली. पाते मिटवले. घरदार कशाला माहिती पाहिजे? तुला हवी त्या वेळेला मिळाली की झालं. चल आता, अंधार होईल. कावळ्यांना इथे आज चांगलं जेवण मिळणार आहे. ते तिथून निघाले. कुत्र्याची तडफड आता केव्हाच थांबली होती आणि त्याचे भयानक वाटणारे दात आता निर्जीव उघडे पडले होते. भयानकता आणि ही निर्जीवता यात फक्त सुरीच्या एका वळशाचाच फरक होता. त्याच्या गळ्याभोवती साचलेल्या काळसर वर्तुळाभोवती ओल्या कडेने पाण्यासाठी तलावावर जमलेल्या बायकांप्रमाणे मुंग्या लागल्या होत्या आणि वर झाडात एकात दुसऱ्या कावळ्याचं काटेरी ओरडणंही ऐकू येत होतं. गुणी ऐटीच चालू लागली. जणू तिच्या आयुष्यातील हिरवा काळा साप तिने मारून टाकला होता. डाळिंबाच्या झाडाकडे आपण चाललो होतो ह्याचा तिला विसर पडला. जांभळे चोखून बिया थुंकत त्या माणसाबरोबर ती गेटपाशी आली. ती बाहेर आली, पण तो माणूस तिथेच आतल्या बाजूलाच राहिला. त्याने हिसका देऊन गेट लावून घेतलं आणि कुलूप लावत त्याने तिच्याकडे हसून पाहिलं. म्हणजे तुम्ही येत नाही बाहेर? गुणीने आश्चर्याने विचारलं. छॅट, माझा रस्ता इकडे, मी इकडून जातो, तो म्हणाला. आता कधीही कुठल्याही कुत्र्याला घाबरू नकोस, समजलं? कुठल्याही कुत्र्याला घाबरू नकोस. येऊ दे तरी आता त्याचे पायच कापते, गुणी जोराने म्हणाली. तिची बोटं काल्पनिक सुरीवर घट्ट झाली. तिने दात आवळून धरले. मला द्या ना ती सुरी. ती सुरी मला देऊन टाका की. तुला पाहिजे त्या वेळेला ती खात्रीने मिळेल. तू जा आता घरी, तो माणूस म्हणाला व जाण्यासाठी वळला. जाता जाता तो बुटावर छडी आपटत होता. आवाज थोडा वेळ गवताची सळसळ, कावळ्याचं ओरडणं यातून ऐकू येत होता. गुणीला वाटलं एकदा जाऊन त्याला विचारावं, पुन्हा केव्हा भेटणार, पुन्हा पेपर मी ते आणणार. तिने वळून मागे देखील पाहिलं, पण तो आवाज थांबला होता. जणू ते चित्र
कुणीतरी स्वच्छ पुसून टाकल्याप्रमाणे तो माणूस दिसेनासा झाला होता. स्तब्ध उभी झाडं, लाटे लाटेने हलणारं गवत व त्या साऱ्यात कुत्र्याच्या अंगावरील काळ्या काळ्या डागाप्रमाणे थडग्यांचे चौथरे एवढंच दिसत होतं. छे, चुकलंच आपलं. आधीच विचारायला पाहिजे होतं असं तिला वाटलं व ती चालू लागली. भिंतीतील खिंडारातून बाहेर पडताच आत्तापर्यंत दूर राहिलेला बाहेरच्या जगाचा गोंधळ वाट पाहत टपून राहिल्याप्रमाणे तिच्यावर आदळला. पुन्हा एक लाल बस गेली. दूर निळे पांढरे दिवे पेटू लागले. ती घराकडे आली. त्यावेळेला दरवाजा अर्धवट उघडा होता. ते पाहून क्षणभर तिचे हातपाय पिठाचे असल्याप्रमाणे झाले. तिने गपकन तोंडावर हात ठेवला, पण लगेच तिची बोटं घट्ट आवळून त्याची मूठ झाली. तिच्या मनातील भीती नाहीशी झाली व ती धैर्याने पण हलक्या पावलांनी आत आली. शंकरू बाहेरून आला होता व तसाच उघडा बंब खाटेवर पडून घोरत होता. त्याला रात्री 10-11 वाजता उठून पुन्हा भटकायचं असे, त्यामुळे तो संध्याकाळी झोपत असे. गुणी हलक्या पावलाने हिंडू लागली. तिने ॲल्युमिनियमच्या पातेल्यातली भाकरी ओच्यात घेतली. जाजमाचे फटकूर व चादर यांची गुंडाळी करून दारात ठेवली. आज रात्री देवळाच्या कट्ट्यावर झोपायला तरी कुणाची भीती नाही, बाकी उद्याचं उद्या पाहता येईल. तिने शंकरू जागा आहे की काय हे हळूच पाहिलं. तो घोरत होता. त्याच्या नाकपुड्या सारख्या फेंदारत होत्या. त्याचे मासाच्या करपल्या ढिगासारखे दिसणारं पोटही वर खाली हलत होतं. त्या काळ्या शरीराकडे पाहताच तिच्या हातावरील आग एकदम जागी झाली. जिथून त्याचं पोट सुरू झालं होतं तिथे त्याची हाडं संपली असावी. खाली मोठ्या डेऱ्याप्रमाणे सारं बिन दिक्कत मोकळं लगदा भरलेलं. पण तिचं लक्ष गुंतून राहिलं ते गळ्याखाली असलेल्या पैशा एवढ्या खोलगट जागेकडे. अधूनमधून तिथे देखील हालचाल होती. शंकरू झोपेत मधूनमधून कुत्र्याप्रमाणे हातपाय हलवत होता. खरंच शंकरूचा चेहरा कुत्र्यासारखा होता. त्याची वाढलेली दाढी दूध भरल्यासारखी होती. ती हलक्या पावलांनी शंकरूजवळ आली. तिची छाती धडधडू लागली. हातावरील आग साऱ्या अंगभर पसरली. गळ्याखाली थरथरणारा भाग, हाडं संपताच दिसणारं मोठं मोकळं पोट, या साऱ्यामुळे ती खिळून गेल्यासारखी शंकरूकडे पाहू लागली. त्यांच्यावरील तिचा ताबा पूर्णपणे सुटल्याप्रमाणे तिच्या हाताची बोटं उघडमीट करू लागली. कपाटावर हात ठेवून ती ताणलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच राहिली. पण कपाटावर हात ठेवताच काहीतरी सरकलं. ते खाली पडून आवाज होणार तोच घाई करून गुणीने ते आपल्या चिकट हातात धरलं. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण तो ताण गेल्यावर तिला दमल्यासारखं वाटलं. भाकरी ओच्यात घेऊन तिने जाजमाची गुंडाळी काखेत घेतली. देवळाच्या कट्ट्यावर येऊन तिने अंग पसरलं. रात्री उघड्यावरील थंड वाऱ्याने तिला सारखं काकडल्यासारखं होत होतं. थोडा डोळा लागतो न लागतो तोच तिला आपलं फाटलं पोट घेऊन रस्त्यावर ओला पट्टा ओढत आपल्या मागे धावत असलेलं कुत्रं दिसे. छडीचा हिरवट काळा साप झाल्यासारखं वाटे किंवा मानेवर केसूर किडे हुळहुळत. काही केल्या डोळे मिटेनात आणि शेवटी कुठे झोप लागू लागली तोच कुणीतरी तिला पायाने डिवचून उठवलं. ती घराकडे आली त्यावेळेला दारात पोलीस व 7-8 लोकांचा घोळका होता. तिच्याकडे कुणी लक्षच दिलं नाही. ती एकदम आत गेली आणि तिने पाहिलं शंकरू तसाच खाटेवर पडला होता.
खालच्या कपड्यावर रक्ताचे मोठमोठे डाग पडले होते. एका कागदावर रक्ताने माखलेलं कात्रीचं पातं ठेवलं होतं. पाय जमिनीत रुतल्याप्रमाणे गुणी त्याच्याकडे पाहतच राहिली. तोच तिला कुणीतरी मागे दरादरा ओढून आणलं. वाकड्या भांगाची, पचक पचक लाल थुंकणारी, मागे गोंडा सोडून गळ्यात टिक्का घालणारी येसूबाई तिथे आली होती. तिनेच गुणीला बाहेर आणलं होतं. लोकांच्या घोळक्यात, अड्ड्यात लाकडे फोडणारा सिद्धराम होता व तो हातवारे करून पोलिसांना माहिती सांगत होता. तो पैसे मागण्यासाठी अगदी सकाळीच आला होता. त्यावेळी दरवाजा उघडाच होता आणि आत तसाच शंकरू पडला होता. तो ही हकीकत वरचे वर घोळून घोळून सांगत असताना येसूबाई त्याच्याकडे दगडी पाट्यासारख्या चेहऱ्याने बघत होती. ए बये, तुला काही माहिती आहे का? पोलिसाने तिला विचारलं. त्याचा देखील पुढील एक दात सोन्याचा होता व गुणी त्याच्याकडे रोखून पाहत होती. मला काय डोंबल माहीत, किंचित चिडून येसूबाई म्हणाली. आता उलटलाय म्हणून तोंड मारायचं इतकंच. महिन्यात फुटकी पै लागली नाही हाताला. काल आला नेहमीप्रमाणे, पातेलभर चहा प्यायला, बकरीसारखं चरा चरा पान तंबाखू खाल्ला आणि गेला. पोलीस दुसरीकडे वळला. कुणीतरी त्याला इन्स्पेक्टर साहेब म्हणून हाक मारली होती आणि त्यामुळे तो थोडा खुश झाला होता. इन्स्पेक्टर साहेब, ह्या पोरीचं काय हो करायचं? पोलिसाने थोडा विचार केला. आज राहील म्हणे ह्या बाईकडे. नाहीतरी काय, आता शेगडी हातोड्याची सारी इस्टेट तिचीच होणार की. येसूबाईकडे पाहात तो सलगीने म्हणाला. 2-4 जण खिखी खिखी करून हसले. शंकरू आणि येसूबाई यांचे संबंध जगजाहीर होते, पण तसा उल्लेख होताच ती शरमली. गुणीला जवळजवळ ओढतच ती बाहेर निघाली. पण हां, कुठे जायचं नाही. 1-2 तासामध्ये यावं लागेल पोलीस कचेरीवर, तो म्हणाला. अरे जा रे पावलीच्या, बाहेर आल्यावर येसूबाई रागानेच म्हणाली. पै पुढे केली तर बाळंत व्हायची तुझी तयारी. मोसबा बघावा तर मामलादारीचा. शंकरूच्या घरासमोर गडबड आहे म्हणताच ती आली होती आणि शंकरूचं रक्तबंबाळ प्रेत पाहिल्यावर जरी तिला आश्चर्य वाटलं होतं तरी तिला अगदी सुटकेचा आनंद झाला होता. तो अद्यापही तिच्यात उकळत होता. होती न कवडी न कापड चोपड. 12 वर्ष त्या दैत्याच्या सहवासात काढली. गाव बीव सोडलंस तर नाकच कापतो तुझं, हे शंकरूचे शब्द तिला सारखे ऐकावे लागत आणि दरवेळेला तिच्या पोटात भीतीचा गोळा उठत असे. कुठल्या करकऱ्या वेळी त्याला आपल्या घराचा उंबरा ओलांडू दिला याचा तिला पश्चाताप होत असे. अनेकदा ती सरळ फटकल घालून एकटीच रडत बसे. रस्त्यात मध्येच तिने गुणीचा हात हातात धरताच ती किंचाळली व येसूबाईने तिच्याकडे निरखून पाहिलं. तिच्या हातावरील डाग लांब लचक काळपट झाला. डाग दिला वाटतं त्यानं, मध्येच थांबून येसूबाईने विचारलं. गुणीकडे पाहताच तिला स्वतःच्या अंगावरील 2 डाग, अनेकदा आदळलेल्या लाथाबुक्क्यांची आठवण झाली. तिला शंकरूचं अस्ताव्यस्त प्रेत आठवलं आणि तिने कडाकडा बोटं मोजली. म्हणून तर मी तांबड्या खड्याची सुरी घेऊन त्याच्या गळ्या पोटात भोकं पाडली कुत्र्याप्रमाणे. डागावरून हलकेच बोट फिरवत गुणी म्हणाली, तिचा हात छिडकारून. येसूबाई तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली. काय म्हणालीस? भोकं पाडलीस? गुणीने समाधानाने मान हलवली. तिला सारी हकीकत आठवली व तिने तशीच्या तशी सारी येसूबाईला सांगितली. कपाटावरील वस्तू सरकून खाली पडायच्या आतच
गुणीने ती हातात घट्ट धरली. तिच्याकडे पाहताच गुणी हर्षाने जवळजवळ ओरडलीस. तिच्या हातात तीच लखलखीत सुरी होती व त्या जड मंद प्रकाशात तिच्यावरील लाल खडे 2 ओलसर जखमांप्रमाणे दिसत होते. तिची बोटं मुठीभोवती घट्ट होताच जणू तिचे उपाशी दुबळं शरीर गळून पडलं व ती छपरा इतकी उंच झाली. तिचा सारा राग सुरीच्या जिवंत कडांनी उफाळून आला. तिने एक पाऊल पुढे टाकलं आणि शांतपणे स्थिर हाताने तिने सुरी शंकरूच्या गळ्याच्या त्या थरथरणाऱ्या भागात खोलवर खुपसली. शंकरूचं जाड जूड केसाळ हात खाटेवर बडवल्याप्रमाणे आपटले, लुळे पडले. ते पाहून गुणी तृप्त झाली. तिने आता स्वतंत्रपणे रक्ताचा पट्टा काढला होता. मला डाकतो काय? मला डाकतो? तिने आवेशाने विचारलं. तिने सुरी काढून पोटात 3-4 ठिकाणी खुपसून वर्तुळं वळवली होती. नंतर मात्र झटका येऊन गेल्यावर तिला एकदम दमल्यासारखं वाटू लागलं. तिने सुरी खाटेवर टाकली व कपाटाला टेकून धापा टाकीत ती उभी राहिली. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. आता काय करावं या सटवीला, येसूबाई उद्गारली. तोंड गेलं चुलीत तुझं. काहीतरी भकत हिंडू नकोस, फास लावून घेशील गळ्याला. तिने गुणीच्या डोक्यावर चापट मारली आणि म्हटलं, उचल आता लवकर. पण तिला वाटलं, ही कार्टी तरी काय अवदसा आहे. भूताने तिला जन्माला घातलं की काय कुणास ठाऊक. अभंड बोलत असते सदा न कदा. मागे एकदा तसंच झालं. काळ्या मांजरावरून मोटार जाऊन ते काकडीसारखं फुटलं. हे 10 जणांनी प्रत्यक्ष पाहिलं. पण ही कार्टी आपणच त्या मांजराला मारलं आणि त्याचे पाय तोडले असं सांगत हिंडत होती व सगळ्यांना काड्याच्या पेटीत ठेवलेला मांजराचा डोळा दाखवत होती. आताही तसंच. शंकरूला त्या कात्रीच्या पात्याने भुसकलं होतं हे सरळ होतं आणि ही गप्पा मारते सुरीच्या. आणि तीही साधी सुरी नव्हे, तो सोन्याचा चौकोन असणारी लाल खडे बसवलेली सुरी. खुनाची आठवण होताच येसूबाई चरकली. तिने घाबरून इकडे तिकडे पाहिलं. ते काम कुणी केलं होतं ते तिला माहीत होतं. जुगाराच्या पैशाबाबत शंकरू आणि सिद्धरामचं भांडण तिच्याच तर घरी काल झालं होतं आणि सिद्धरामने मिशांवरून हात फिरवला होता. स्वतःचं घर दिसताच येसूबाईने इतर सारे विचार डोक्यातून काढून टाकले. आता आपण तरी मोकळे झालो याचा आनंद पुन्हा जागा झाला व तिचं आयुष्य आत्ताच दुसऱ्या कुठल्या तरी गावात पाय मोकळे चालू लागलं. ही कार्टी गेली मसणात. उद्यापासून जाऊ दे गटारं फुंकत. आपल्याला काही त्याचं सोयर सुतक नाही. आता आपण तरी गाव सोडणार. जाताना 200-300 रुपये मिळतील सिद्धरामकडून. हा विचार मनात येताच येसूबाईला हाती आलेल्या या नव्या बळाची जाणीव झाली. वर कुणावर तरी सत्ता उर्मटपणा दाखवण्याची संधी कधीतरी का होईना मिळाली म्हणून तिचे डोळे सुरीप्रमाणे चमकले. 200-400 गळफास चुकवायला फक्त 400. 500-600 त्याला काय झाड झाली आहे. झक्कत देईल तो 700. त्या आनंदाने ती खुलली. आपण मुक्त झालो व त्याबरोबरच ही पोरगीही मुक्त झाली. या एकाच कारणावरून तिला गुणीविषयी तात्पुरती सहानुभूती वाटली. चल आता, ती म्हणाली, मी तुला थोडा भात घालते. जावं लागेल की कचेरीवर? आता कुठे गाढवासारखं बडबडू नकोस. काय कळलं ना? पण गुणीचं लक्ष तिच्याकडे नव्हतंच. ती येसूच्या मागे पाहत होती. कारण अगदी तिच्या मागेच तिच्यावर सावली टाकत तो माणूस उभा होता.
त्याने हसून गुणीकडे पाहताच त्याचे दात चमकले. लगेच तो बुटावर छडी आपटत निघून गेला. गुणी देखील हसली. हसायला काय झालं हुच्च्यासारखं? मला काय शिंग उगवली आहे? एकदम चिडून येसूबाई म्हणाली. का दुसऱ्या हातावर पण पाहिजे एक डागणी? गुणीचे डोळे घाबरे होऊन वेड्यासारखे झाले. तिने तोंडातील पेपरमीट काढ फोडली. तिची मूठ घट्ट झाली, पण लगेच ताण कमी झाला. ती पुन्हा हसली. मग तिने येसूबाईच्या गळ्याखाली टिक्केच्या वर दिसणाऱ्या खोलगट जागेकडे शांत स्थिर नजरेने पाहिलं आणि ती येसूबाईबरोबर आत गेली. कथा इथे संपली आहे. कथेचं शीर्षक होतं राक्षस. लेखक G.A. कुलकर्णी. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.